नमस्कार. मी आदिनाथ उस्तुरे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्या समोर आहे. तर या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शालेय पूर्ण 1ली ते 8वी असेल 10वी पर्यंतच्या कोणकोणत्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात त्या परीक्षेबद्दल आज आपण या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण त्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. कालच आपण एक नवीन ग्रुप आपण चालू केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जे क्लासेस आहेत ते मोफत आपण क्लासेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. गेली 6 ते 7 वर्ष 5वी नवोदय असेल, 2री पासून 8वी पर्यंतच्या मंथन परीक्षा असतील, तसेच 8वी साठी 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी साठी स्कॉलरशिप परीक्षा आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी ज्यांचं पालकाचं उत्पन्न कमी आहे त्यासाठी NMS ची जी परीक्षा आहे 48,000 रुपये शिष्यवृत्ती, या सर्व परीक्षेबद्दलची तयारी गेल्या 6 ते 7 वर्षापासून मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. परंतु याच विद्यार्थ्याचा आशीर्वाद म्हणून माझी निवड झाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक या पदावरती. तेव्हा विचार आला की आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफतपणे आपण हा क्लास चालू करावा. आणि हे जे काही क्लास आहे अतिशय निशुल्क आहे, फक्त मोबाईल पाहिजे आपल्याजवळ. आणि हे जे युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला जर तुम्ही एकदा सबस्क्राईब केलात तर दररोजच्या दररोज ते व्हिडिओ तुमच्या जवळ येत जातील. तर बघूया 1ली ते 8वी पर्यंतच्या ज्या काही शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, त्याच्या अगोदर जर पाहिलं तर 1ली ते 8वी पर्यंतच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या 5वी पासून 5वीला आहे. 5वीच्या अगोदर अशी कुठली शिष्यवृत्ती परीक्षा नाही. परंतु बऱ्याच अशा खाजगी परीक्षा आहेत की ते मुलाच्या बौद्धिक क्षमतेमध्ये भर घालतात. उदाहरणामध्ये मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असेल, त्याच्यानंतर IAS, अशा अनेक परीक्षा आहेत. आम्ही बरेच मुलं मंथन परीक्षेमध्ये बसवत होतो की मंथन परीक्षा 2री पासून 1ली पासून त्या मुलांना बसवता येत. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं जे बेसिक आहे, बरेच विद्यार्थी 1ली, 2री, 3री पर्यंत जातात परंतु वाचायला येत नाही, 100 पर्यंतच्या अंकाची ओळख होत नाही. तरी पण 1ली पासून बरेच पालक काय करतात की आपल्या मुलांना जास्तीत जास्त लवकर चांगलं ज्ञान मिळावं यासाठी मंथन सारख्या परीक्षेमध्ये बसवलं जातं. परंतु ती खाजगी परीक्षा आहे, त्यामध्ये शासकीय काय असं म्हणजे काय लाभ मिळत नाही. परंतु त्या मंथन परीक्षेमध्ये आहे 4 विषय: मराठी व्याकरण म्हणजे पूर्ण मराठी, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी, हे 4 विषय. आणि हे 4 विषय 8वी पर्यंत सगळीकडेच आहेत. म्हणून 5वीला जी नवोदय आणि स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे 5वीला, त्या 5वीला ही नवोदय परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा अशा 2 परीक्षा शासकीय, म्हणजे आपण कुठल्याही जिल्हा परिषद शासकीय ज्या शाळा आहेत किंवा खाजगी असतील, शासन असं पूर्ण अनुदान मिळालेलं असेल की त्या शाळेमधून हे सर्व विद्यार्थी तिथं बसवले जातात. आणि त्यामध्ये या 5वी नवोदय मध्ये जर विद्यार्थी गेला, आपण नवोदय परीक्षेमध्ये बसवतो, बऱ्याच पालकांची इच्छा असते की आपला मुलगा नवोदय मध्ये लागला पाहिजे. परंतु जर तुम्ही डायरेक्ट 5वी मध्ये जर आपला मुलगा गेला, 5वी मध्ये जर आपण नवोदयची तयारी चालू केली तर तिथं यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे. मग नवोदय मध्ये जर लागायचं असेल तर तुम्हाला 3री पासून तयारी करावी लागते. नवोदय काय एका वर्षामध्ये होत नाही, तर 3री पासून त्याची योग्य ती तयारी तुम्हाला करावी लागते. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी अनेक खाजगी परीक्षा आहेत. मग त्या मुलांची मानसिकता, मुलाची अभ्यास करण्याची पद्धत, त्याचं बेसिक कसं आहे हे बघून त्याला मंथन सारख्या परीक्षेमध्ये जर आपण बसवलं तर आपल्याला नवोदयच्या 5वी पर्यंत तो विद्यार्थी होईपर्यंत 50 ते 60% अभ्यास त्याचा पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर काय होईल तर त्याच्यानंतर 5वी मध्ये जर तो विद्यार्थी नवोदय मध्ये बसला तर त्याला त्याचा खूप फायदा होईल आणि तो विद्यार्थी यशस्वी होईल. मी एका छोट्याशा खेड्यामध्ये अगोदर क्लास घेत होतो. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी आहेत
की बरेच असे विद्यार्थी असतात की आपण फीस देऊ शकत नाही, फक्त एक छोटासा मोबाईल असला की यामध्ये सर्वच व्हिडिओ नवोदयमध्ये, आता इकडे लक्ष द्या, नवोदयसाठी 3 विषय. पहिलं म्हणजे गणित. त्याच्यानंतर आकृत्या, म्हणजे त्यालाच आपण मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. बुद्धिमत्ता, त्याला मेंटल ॲबिलिटी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर उतारे. हे 3 विषय नवोदयसाठी असतात. मग आता ह्याच्यामध्ये गणित, मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता आणि उतारे म्हणजे काय, मराठीमध्ये जर तुम्ही फॉर्म मराठीतून भरलात, बरेच मुलं सेमी इंग्लिशला असतात, इंग्लिश स्कूलला असतात, इंग्रजीमधून पण इंग्लिश सेमी इंग्लिश मधून पण फॉर्म भरतात माध्यम निवडत असताना, तर तेव्हा तिथं उतारे पण इंग्लिश मधूनच येतात. तर गणित, मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता, आता बघा हे जे गणित आहे, पूर्ण नवोदय जे आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता आणि उतारे सोपे जातात. परंतु गणित जे आहे, गणितामध्ये सर्वच पेपर 80 मार्काचा असतो. एक प्रश्न काहीतरी 1.25 म्हणजे 1.25 मार्काला काहीतरी असतो. असं 100 मार्काचा पेपर असतो. प्रश्न 80 असतात आणि गुण मिळतात 100. मग त्याच्यामध्ये गणित जे असतं, ह्याचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न असतात, बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न आणि उतार्याचे 20 प्रश्न. अशा पद्धतीनं सगळ्यात जास्त गणित अवलंबून आहे ते गणितावरती अवलंबून आहे. आकृत्या सोप्या जातात विद्यार्थ्यांना, जर त्यांनी चांगली तयारी केली तर आकृत्यामध्ये भरपूर त्यांना स्कोर आहे. 40 प्रश्न आकृत्यावरती असतात, गणितावरती 20 प्रश्न आणि उतार्यावरती 20 प्रश्न. मग ह्या 40 पैकी एखादा विद्यार्थी, चांगला विद्यार्थी 35च्या पुढे मार्क घेऊ शकतो. 35, 36, 37, 38, 39, 40. काही विद्यार्थी तर पैकीच्या पैकी या आकृत्यामध्ये मार्क घेऊ शकतात. बुद्धिमत्ता म्हणजे दुसरे कुठलेच प्रश्न नसतात त्याच्यामध्ये, फक्त आकृत्या असतात. 40 आकृत्या असतात, त्याच्यामध्ये 4-5 भाग केलेले असतात आकृत्यामध्ये. प्रत्येक भागाचे 4-4 आकृत्या विचारल्या, असे 10 भाग बहुतेक असतात. तर त्या 40 पैकी एखादा विद्यार्थी 35 मार्क घेऊ शकतो, 38 मार्क घेऊ शकतो. परंतु हे जे 2 विषय आहेत, गणित आणि उतारे, आणि पूर्ण नवोदय म्हणजे गणितावर अवलंबून आहे. मग हे जे 20 प्रश्न आहेत, हेच 20 प्रश्नामध्ये बरेच जण या ठिकाणीच त्या ठिकाणी फेल होतात. मग गणितामध्ये जर चांगली तयारी करायची असेल तर गणिताचा अभ्यास करायचा, म्हणजे 5वी नवोदय म्हणजे 8वीच्या लेवल, उच्च लेवलचे गणित त्यामध्ये विचारले जातात. म्हणजे 5वी नवोदय मध्ये बसणारा विद्यार्थी डायरेक्ट 5वी मध्ये तयारी केली तरी तुम्हाला यश येणार नाही. तर त्याची तयारी 3री, 4थी, 5वी अशी 3 वर्षे तयारी करावी लागते, तेव्हा नवोदयमध्ये यशस्वी होतात. कारण नवोदय मध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत ते खूप चांगल्या पदावरती आजपर्यंत गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघा उतारे दिले जातात आणि त्या उतारावरती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही म्हणाल खूप सोपं आहे, सोपं नाहीये त्याच्यामध्ये. मग उतार्यामधले जर प्रश्न शोधायचे असतील, फक्त तिथे प्रश्नोत्तरच विचारले जात नाही, तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वेगवेगळे व्याकरणाचे प्रश्न, खूप मोठे मोठे प्रश्न विचारले जातात. आणि त्या उतार्यावरील जे प्रश्न असतात ते विद्यार्थ्यांना सोडवावे लागतात. असे मिळून 80 प्रश्न असतात. आणि त्या 80 पैकी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट काहीतरी थोडंसं वेगवेगळं असतं. लातूर जिल्ह्यामध्ये बरेचसे विद्यार्थी ह्या वर्षी असतील, त्याच्या गेल्या वर्षी असतील, 75च्या पुढे ओपन कॅटेगरीनुसार त्याचं मेरिट असतं. आमची पाठीमाग 3 विद्यार्थी नवोदयमध्ये लागलेले आहेत. ओपन मधून 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी ओपन मधून आणि ओबीसी मधून 1 विद्यार्थी. त्यांचा स्कोर होता 80 पैकी 75 प्रश्नाच्या वरील प्रश्न आले होते. आणि ह्या वर्षी बरेच विद्यार्थी आमचे 73, 74, 75 ओपनचे असल्यामुळं आणि त्याचं मेरिट हाय गेल्यामुळं अजून सुद्धा त्याचे एकही विद्यार्थी यशस्वी झालेला नाही. त्याच्यामुळे नवोदयमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला तयारी, मानसिकता, त्या विद्यार्थ्याची मानसिकता तर असलीच पाहिजे आपल्या अभ्यास करण्याची, बरोबर आहे. मग दुसरी जी परीक्षा आहे स्कॉलरशिप परीक्षा. स्कॉलरशिप परीक्षा काय महत्वाची आहे नवोदयसाठी? कारण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे काही 4 विषय असतात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये,
स्कॉलरशिप परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे 4 विषय, आणि या 4 विषयाचा नवोदयासाठी खूप वापर होतो. त्यामध्ये मराठी असेल तर मराठीचा उपयोग उत्तरासाठी होतो. गणिताचा तर 100% उपयोग, कारण गणिताचे प्रश्न स्कॉलरशिप मधले आणि उतार्याचे प्रश्न स्कॉलरशिप मध्ये आणि भरपूर प्रश्न आहेत गणितामध्ये सोडवण्यासाठी, सराव करण्यासाठी. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेमध्ये जे काही स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे नवनीत प्रकाशनचं, तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये अनेक वेगवेगळ्या आकृत्या आहेत. त्या आकृत्याचा वापर आपल्याला नवोदयासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो. आणि इंग्रजी मात्र हा जो विषय आहे तो विषय थोडासा वेगळा येतो, नवोदयासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु 5वी शिष्यवृत्ती जी परीक्षा आहे स्कॉलरशिपची, ती सुद्धा विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेला नक्कीच चालना देणारी आहे. तर ही झाली 5वी साठी ह्या 2 परीक्षा. 5वी साठी या 2 परीक्षा आहेत. त्याच्यानंतर 8वी साठी या 2 परीक्षा अतिशय उपयोगी आहेत. 5वीला नवोदयाची परीक्षा तर खूप उपयोगी आहे. नवोदयमध्ये जर सिलेक्शन झालं तर जिल्ह्याच्या ठिकाणी नवोदय जे जवाहर नवोदय विद्यालय जे असतं पूर्ण सीबीएसई पॅटर्न मध्ये, की त्या पॅटर्न मध्ये 5वी ते 12वी पर्यंत संपूर्ण शिक्षण हे मोफत मिळतं त्या विद्यार्थ्यांना. आणि त्यामधून घडणारे विद्यार्थी हे खूप मोठ्या पदावरती गेलेले आहेत. परंतु 8वी मध्ये ज्या 2 शिष्यवृत्ती ह्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं 5वीला 4 विषय होते त्याच पद्धतीनं 8वीला सुद्धा 4 विषय आहेत. स्कॉलरशिप मध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. आणि दुसरी जी परीक्षा आहे ती म्हणजे MMMS. ही या जर परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झालात तर दर महिन्याला 1000 रुपये असे 4 वर्ष तुम्हाला पैसे मिळतात. दर महिन्याला 1000 रुपये म्हणजे किती झाले, 12 महिन्याचे 12,000, असे 4 वर्ष 12×48 असे 48,000 रुपयाची शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते. म्हणजे खूप सुंदर अशा हे शिष्यवृत्ती आहेत, परीक्षा आहेत. आता त्याच्यामध्ये बघा हे मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. आणि तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं म्हणजे की 8वीचं जे गणित आहे त्या गणिताचा वापर 5वी नवोदयासाठी आम्ही करतो. कारण 8वी मध्ये ज्या काही गणिताच्या पुस्तकामध्ये जे नवनीत प्रकाशाचं गणित असतं किंवा त्याच्या प्रश्नपत्रिका असतात की त्याच्यामधले अनेक गणित 5वी नवोदयासाठी सरावासाठी वापर केला जातो. त्यामुळं काय होतं की अनेक कठीण जे प्रश्न आहेत ते कठीण प्रश्नाचा चांगल्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना सराव करून घेता येतो. तर 8वी साठी ह्या 2 शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, NMS ची परीक्षा आणि 8वी स्कॉलरशिप. मग ह्या NMS च्या परीक्षेमध्ये विषय किती असतात, या NMS च्या परीक्षेमध्ये विषय किती असतात, तर ही जी परीक्षा आहे ह्या NMS ची, तर ही परीक्षा 180 मार्काची परीक्षा असते. 2 पेपर असतात, 90 मार्काचा पहिला पेपर आणि 90 मार्काचा दुसरा पेपर. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, शालेय अभ्यासक्रम, शालेय अभ्यासक्रम. मग या शालेय अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत, तर त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर नागरिक शास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये जास्त भूनामध्ये, त्याच्यानंतर विज्ञान आणि गणित. 1 2 3 4 5 म्हणजेच 8वीच्या शाळेमध्ये जे विषय शिकवले जातात, भूना, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, सामान्य विज्ञान, त्याच्यानंतर गणित, हे झाले शालेय अभ्यासक्रम. म्हणजे ह्या 5 विषयावर 90 मार्काचा पेपर असतो. या 5 विषयावर 90 मार्काचा पेपर असतो. आणि दुसरा जो 90 मार्काचा पेपर आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यावर 90 मार्काचा पेपर असतो. म्हणजे 90 180 मार्काचा पेपर असतो.
त्यामध्ये यावर्षी आमचे 2 विद्यार्थी आणि जो मराठा विद्यार्थी आहे जर त्यामध्ये फक्त पास झाला, मराठा विद्यार्थी असेल, जर त्याच्यामध्ये फक्त पास झाला तर त्याला 40,000 शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती मिळते. आणि मराठा विद्यार्थी नसून समजा दुसरे जर विद्यार्थी मेरिटमध्ये आले तर त्या 48,000ची शिष्यवृत्ती मिळते. तर असे 90 90 180 मार्काचे असे आमचे यावर्षी 3 विद्यार्थी, आतापर्यंत 10 ते 15 विद्यार्थी त्याची निवड झालेली आहे. अशा प्रकारे ही जी संपूर्ण जी माहिती आहे शालेय अभ्यासक्रमाची, की 2री पासून 8वी पर्यंत तुम्ही मंथनसारख्या परीक्षेमध्ये बसवा. 5वी मध्ये नवोदय स्कॉलरशिप असेल, 8वीला NMS असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल. आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्णपणे हा जो संपूर्ण अभ्यास आहे, हा काय थोडा अभ्यास नाहीये. 5वी साठी आपण 3 पुस्तकाचा नवनीत प्रकाशनचे पुस्तकं आहेत, स्कॉलरशिपचे 2, त्याच्यामध्ये मराठी आणि गणिताचं 1 आणि बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचं, यासाठी संपूर्ण आपण त्याचा अभ्यास घेणार आहोत. नवोदयचे जे काही मार्गदर्शिका म्हणजेच ते गाईड आहे नवनीत प्रकाशनचं, ते फक्त मार्गदर्शिका आहे, त्याच्यावरती नवोदय सक्सेस होत नाही. अनेक प्रश्न पोलीस भरतीला जे काही प्रश्न आहेत तसे प्रश्न या नवोदयच्या परीक्षेमध्ये आपल्याला शिकवावे लागतील. आणि आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे ते पूर्णपणे मोफत निशुल्क आहे. आणि हे चॅनल पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जे नवीन विद्यार्थी 12वी नंतर पोलीस भरतीची तयारी करतात, बऱ्याच जणांचं बेसिक कच्चं असतं, तर ते बेसिक परफेक्ट करण्यासाठी हे जे युट्यूब चॅनल आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु लोकांना फुकट म्हटलं की असं वाटतं की फुकट कसं काय तो घेत आहे, आता ह्याला भरपूर फायदा होईल. मला माहिती नाही का फायदा होईल का नाही ते. बरेच जण म्हणतात की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याच्यानंतर भरपूर जर समजा पुढे फायदा झाला तर भरपूर होतो, होईल पुढे फायदा. परंतु कुठंतरी या विद्यार्थ्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये एक शिक्षकपदी माझी निवड झाली. एक समाजसेवा म्हणून ते पुढे फायदा होईल ना होईल, परंतु माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्या समोर मी दररोज मांडणार आहे. तुमच्या जवळ जे काही आसपास जे काही असतात आपले जे मित्र परिवार, त्या सर्वांना या युट्यूब चॅनलची जी आहे लिंक आहे ती पाठवा. त्याच्यावरती तुम्ही फक्त एकदा सबस्क्राईब केलात. बरेच जण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन झालात. तुम्हाला जर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं नसेल, काही अडचण नाहीये. ती व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन कशाबद्दल केलं की त्या ग्रुपमध्ये मी दररोज लिंक पाठवणार आहे. तरी जरी तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन नसला, त्या सबस्क्राईब बटनावर जरी क्लिक केलात, एकदा सबस्क्राईब केलं, त्यासाठी काही पैसे लागत नाही. एकदा सबस्क्राईब केलं, दररोज मी जेव्हा व्हिडिओ पाठवेन तेव्हा आपोआप तुम्हाला इथं मोबाईलमध्ये मेसेज येत असतो आणि तो व्हिडिओ कधी पण तुम्हाला पाहता येतो. कधी पण तुम्ही सावकाश, तुम्हाला ज्या ठिकाणी गणित समजत नसेल ते तुम्ही स्टॉप करून तुम्ही ते गणित लिहून घेऊ शकता. पूर्ण मी जी क्रिया केलेली आहे त्याच्यामुळं पूर्ण जे चॅनल आहे ते चॅनल तुमच्या मदतीनं सगळ्यापर्यंत पोहोचू शकेल. महत्वाचे तुम्ही आहोत. मी तर फक्त त्यासाठी एक प्रयत्न करणारा छोटासा एक घटक आहे. जर तुम्ही या ठिकाणी जर मदत केलात, मदत फक्त एकच पाहिजे की ही जे आपले जे युट्यूब चॅनल आहे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे. फक्त कुणासाठी? विद्यार्थ्यासाठी. फक्त हे विद्यार्थ्यासाठी आहे. यामध्ये काय बऱ्याच जणांना वाटत असेल की मी थोडे दिवस शिकवीन अजून काहीतरी फीस मागवीन, असं अजिबात नाही. शेवटपर्यंत निशुल्कपणे ज्ञानदानाचं कार्य मी तुमच्या समोर रोज करणार आहे. तर ही जी शिष्यवृत्ती आहे आणि त्याच्या पलीकडे पुढचा जो विषय आहे तो 10वी या वर्गासाठी. 10वी या वर्गासाठी 3 विषय. दहावी या वर्गासाठी 3 विषय. गणित भाग 1, भाग 2 आणि इंग्रजी व्याकरण. 10वी या वर्गासाठी बोर्डाच्या पेपरमध्ये जेवढं काही इंग्रजी व्याकरणावर 8 ते 10 प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल. यावर्षी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरती प्रश्न पडलेला होता. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस असेल. त्याच्यानंतर चेंज द व्हाईस असेल. डिग्रीचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर बरेच प्रश्न मॉडल ऑक्झिलरीवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर बरेच प्रश्न नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, पूर्ण पार्ट ऑफ स्पीच. तर आपण 10वी या वर्गासाठी पूर्ण इंग्रजी व्याकरण बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून आणि गणित भाग 1 आणि 2
हे पूर्ण आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोफतपणे सगळ्यासाठी घेणार आहोत. तरी तुमच्या जवळचे काही 10वीचे असतील, 8वीचे असतील आणि पूर्ण जो नवोदयसाठी शिकवायचं म्हणजे पूर्ण पहिली ते 8वी पर्यंत सर्व विद्यार्थी हा क्लास करू शकतात. त्यांचं जे गणिताचं जे बेसिक आहे ते बेसिक त्यांचं परफेक्ट होईल याची 100% मी खात्री देतो. फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी दुसरं काही सुद्धा तुम्हाला काय शारीरिक कष्ट लागणार नाहीये. फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. म्हणजे दररोजचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि एक माणुसकी या नात्यानं आपलं जे देणं असते समाजासाठी, तर त्या नात्यानं फक्त ही लिंक जी आहे ती आपल्या तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहतात, आता मला माहित नाही कोण कोण जॉईन आहेत, कुठल्या जिल्ह्यातले आहेत. मी लातूर जिल्ह्यातला आहे. लातूर जिल्हा औसा तालुका माळकुंडजी गाव या गावातील आहे. तरी तुमच्या जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावामध्ये तुम्ही काय करा, हा व्हिडिओ पाठवा. पूर्णपणे निःशुल्क असल्यामुळं या क्लासचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा घेऊ द्या. ओके, धन्यवाद.